नमस्कार मित्रांनो, आपल्या शुगर इन्फो या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शुगर ग्रेडर म्हणजे शुगर सायझर. त्याच्यामध्ये पार्ट्स आहेत सायझर, आयसोलेशन फ्रेम, एक्सायटर, मोटर, बॅलन्स प्लेट, शॉक ऑब्झर, इंटरमिडिएट शाफ्ट, कार्डियन शाफ्ट, स्प्रिंग्स, डिस्चार्ज शूट्स, डिस्ट्रीब्युशन फीडर आणि अनबॅलन्स मोटर. त्या सर्व पार्टची इन डिटेल माहिती आपण पुढील प्रमाणे घेणार आहोत. त्याच्यातील पहिला पार्ट आहे सायझर. ग्रेडरमध्ये सायझर हा मुख्य पार्ट झाला. त्यामध्ये मेश असतात म्हणजे जाळ्या. आपल्याला ज्या पद्धतीने साखरेची प्रतवारी किंवा साईज हवे असेल त्यानुसार त्यामध्ये जाळ्या फिट केलेल्या असतात. एल साईज, एम साईज, एस साईज, ETC ह्या पद्धतीने जाळ्या किंवा मेश ह्या सेट केलेल्या असतात ग्रेडरमध्ये. वरच्या साईडला शुगर फीड लिहिलेले आहे, तिथे असते साखरेचे इनपुट जे की शुगर इलेव्हेटरचे आउटपुट असते. खाली आहे ग्रेडेड शुगर म्हणजे ग्रेडनुसार शुगरचे आउटलेट असते डिस्चार्ज शूटमधून. ते पुढे आपण पाहणारच आहोत. नेक्स्ट पार्ट आहे आयसोलेशन फ्रेम. आयसोलेशन फ्रेम एक स्क्वेअर स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये सायझर फिट केलेला असतो. सायझर डिरेक्टली फिट न करता ॲब्सॉर्प्शन स्प्रिंगच्यावर ओव्हरहँग केलेला असतो, डिरेक्टली फिट न करता. ह्यामध्ये 12 स्प्रिंग असतात ग्रेडरसाठी आणि 12 असतात आयसोलेशन फ्रेमसाठी. एक्सायटर म्हणजे काय? अनबॅलन्स गिअरबॉक्स, ज्याला दोन्ही बाजूने वेट लावलेले असते. त्यानुसार अनबॅलन्स केलं जातं आणि त्यानुसार ॲम्प्लिट्यूड क्रिएट केला जातो. जनरली ग्रेडरचा ॲम्प्लिट्यूड हा 10 ते 11 mm/s असतो. तो कसा मोजला जातो काय ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. इलेक्ट्रिक मोटर जनरली RPM हे 750 असते. काही कंपनीच्या डिझाईनमध्ये 1000 RPM पण असतात. ह्या मोटर हा फूट माउंटेड असतात. बॅलन्स प्लेट नावाप्रमाणे बॅलन्सरचं काम करत असते. हा आहे शॉक ऑब्झर. चारही कोपऱ्यामध्ये खालच्या साईडला ग्रेडरला 4 शॉक ऑब्झर फिट केलेले असतात. त्याची फिटिंग मेथड आहे फुल आउट ऑफ लेंथ मायनस टोटल प्रेस्ड लेंथ डिवायडेड बाय 2 प्लस फुल प्रेस्ड लेंथ. त्यानुसार त्याचं सेटिंग केलं जातं. नेक्स्ट पार्ट आहे इंटरमिडिएट शाफ्ट. इंटरमिडिएट शाफ्ट हा दोन्ही एक्सायटरला कपल करण्याचं काम करत असतो. कार्डियन शाफ्ट हे कपलिंग आहे मोटर टू गिअरबॉक्स म्हणजे ते एक्सायटरला कपल करण्याचे कपलिंग म्हणून यूज केलं जातं. कॉम्प्रेशन स्प्रिंग ह्यावरच बॅलन्स केला जातो टोटल सायझर. आयसोलेशन फ्रेमला बॉटम असतोय आणि ग्रेडरच्या बॉटमला स्प्रिंगचा टॉप असतोय. टोटल कॉम्प्रेशन स्प्रिंग ह्या 24 ग्रेडरसाठी लागतात आणि 4 लागतात ते डिस्ट्रीब्युशन फीडरला लागतात. डिस्चार्ज शूट हा जो ग्रेडर आहे हे जे कनेक्शन आहे ते 7 डेक ग्रेडरचे कनेक्शन आहेत. मध्ये आहे ते रोरे आहे आणि त्याच्या बाजूला 4 मिरर टाईपमध्ये आहेत ते LMS ह्या टाईपमध्ये कनेक्शन आहेत मिररमध्ये. त्याचप्रमाणे 4 कनेक्शन या 9 कनेक्शनच्या मागच्या साईडला असतात. ड्राय सीडचे एक कनेक्शन असतात 2 आणि डस्ट. नेक्स्ट पार्ट आहे डिस्ट्रीब्युशन फीडर. डिस्ट्रीब्युशन फीडर हा इलेव्हेटरचा आउटपुट आणि ग्रेडरचा इनपुट असतो. नावाप्रमाणेच तो ग्रेडरला साखर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वापरला जातो, इक्वली डिस्ट्रीब्यूट ग्रेडरमध्ये करण्यासाठी. त्याला 2 मोटर असतात, अनबॅलन्स मोटर असतात. त्या मोटरला इनर फ्लायवेट आहे आणि जनरली त्याचे RPM असतात ते 1000-1500 RPM मध्ये त्या मोटर असतात. हा आहे 2 डायमेन्शनल व्ह्यू. पहिला आहे तो साईड व्ह्यू, 2 नंबरला आहे तो फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. तर असा होता हा पूर्ण टोटल ग्रेडर. धन्यवाद.